तर आज विषय असा होता, आता वाजलेले रात्रीचे 1. तर आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूरला. कारण आज शनी अमावस्या होती. तर आम्ही आता इकडं निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:45 वाजले तर सुप्यात एवढी गर्दी आहे का? एवढी आपल्या पार्लरमध्ये दिवसा नसती. नादच खुळा विषय आहे बुवा. इकडे आहे ना बुवा पहिली सीएनजी वगैरे भरून घेतली आणि डायरेक्ट नगरच्या उड्डाणपुलावर आलो. नगरचा उड्डाणपूल पण रात्रीचा खूपच भारी वाटत होता. त्याच्यानंतर उड्डाणपुलावरून डायरेक्ट शनी शिंगणापूरला पोहोचलो ना भाऊ. सव्वा तासात शनी शिंगणापूरला. आपले ड्रायव्हर म्हणजे लय डेंजर. इकडे शनी शिंगणापूरला आलोय. इकडं गर्दी वगैरे काही नव्हती. एकदम भारी असं दर्शन झालंय. मंदिर आत्ताच सजवलेलं होतं. सगळे फुलं वगैरे लावून तर इथं दर्शन वगैरे घेतलं. इथे येऊन खूप भारी वाटते. बऱ्याच दिवसातून आलो होतो. हे आपले सगळे आलेले मेंबर होते. तर सगळ्यांनी इकडं फोटोशूट वगैरे काढायला सुरुवात केली होती. फोटोशूट वगैरे सर्वांचं झालं. इकडं रिटर्नला निघालो होतो. इकडून आहे ना आपले ते ग्रहांचं आहे. ग्रहांचं बनवलंय. मंदिराचा परिसर एवढा सुंदर बनवलाय ना. इकडे आपले लाडके पत्रवार सगळ्यांना खरेदी करून देत होते. नादखोळा विषय करून टाकला होता त्यांनी पण. इकडे आहे ना आम्ही परतीच्या प्रवासाला जाताना अर्ध्या रस्त्यात तिथं चहा वगैरे घ्यायला थांबलो होतो. इकडे लाडक्या पत्रकारांचा मुलगा आणि आपले लाडके पत्रकार आणि मग इकडे आहे ना चहा वगैरे घ्यायला थांबलो होतो. चहा रेडी होता होता तोवर आम्ही मटके करीत थांबलो होतो. चहा वगैरे घेऊन इकडं भाऊ डायरेक्ट धनुष्यटनी 120-130 गाडी काढली भाऊ डायरेक्ट ड्रॅग रेस करून टाकली. पत्रकारान धनुष्यट भाऊ नादच खोळा विषय करून टाकला होता. भाऊ एवढी गाडी पळवली आणि भाऊ डायरेक्ट भाऊ पण पत्रकारांना मागं टाकायचं म्हणजे सोप्पं नाही भाऊ नाद खोळा करून टाकला होता त्यांनी. ते शेवटी इकडं पोहोचलोय. तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल.